डीजे 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 चला अंपायर अशोकजी राऊत सर आणि विशाल नाईक सर यांना विनंती असणार आहे की सामन्याला सुरुवात करायचं आहे. अशोक राऊत सर आणि विशाल नाईक सर. ठाकूर 11 वर्सेस मल्हार स्पोर्ट्स मल्हार या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आहे. 4-4 ओव्हरची मॅच. दोन्ही सचिन बॅटिंगसाठी आलेले आहेत. एका बाजूला सचिन पाटील तर दुसऱ्या बाजूला सचिन यादव. सेमी फायनल क्रमांक 1 आता पूर्णपणे संधी आहे कुठल्याही फिल्डरला आयकॉनला की कधी पण बॅटिंग केव्हाही बॉलिंग असेल. आता बंधन या ठिकाणी सर्व प्रकारे समाप्त झालेला आहे. चला या ठिकाणी 15 मिनिटं आहे. लक्ष द्या ठाकूर 11 आणि एक टाइमर आमचा ऑन होईल आता या ठिकाणी. आणि आता धनराज यादवजी यांनी सांगितलेलं आहे कुठल्याही बॅटरनी लागोपाठ 3 बॉल 3 षटकार ठोकला तर 2100 रुपये कॅश प्राईज आहे. आणि गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली विकेट तर तब्बल 1100 रुपये धनराज शेठ यांच्या वतीने दिला जाईल. धनराजी यादव यांच्या वतीने कॅश प्राइजेस आहेत या ठिकाणी खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवण्याकरिता. फलंदाज सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय ज्याच्या बॅटमधून या मालिकेमध्ये 55 धावा एका मॅच मध्ये आलेल्या आहेत. तोच बॅटर सेकंड कडे आहे या ठिकाणी. सतीश पाटीलने देखील सतीश चव्हाणने देखील आज बॅटिंग पाहिली आहे. सचिन पाटील यांची 55 धावा अफलातून बॅटिंग. मात्र आता अशोक पाल वर्सेस सचिन यादव. सचिन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सेमीफायनल सामना सुरुवात होत आहे. अंपायर देखील सांगितलं डेड बॉल थोडासा रेडी नव्हते बॅटर आणि सामन्याला सुरुवात होईल. सचिन पाटील असणार आहे स्ट्राईक एंडकडे तर नॉन स्ट्राईक एंडकडे सचिन यादव. बॉलिंगसाठी अशोक पाल. पहिला चेंडू विकेट करायचा होता संपर्क झाला नाहीये. कौतुक करावं लागेल डिका स्पोर्ट्सचा देखील. आणि हे सर्व चित्र तुम्हाला ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून देखील पाहायला भेटणार आहे. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आलाय आणि पकडलाय. महत्वपूर्ण फलंदाज शून्यावर बाद. सचिन पाटील बॅक टू डगआउट. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये संकेत आलाय. थांबावं लागेल बॅटिंग करावं लागेल कारण रन्स कमी झाले त्या मॅचमध्ये. 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 45-50 धावा जर झाले ना तर मॅचमध्ये मजा येईल काही शंका नाही आहे. संकेत आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूनंतर 1 गडी बाद. अशोक पालचा बॉलिंग एनालिसिस चांगला राहिला या पूर्ण मालिकेमध्ये. लक्ष आहे आता अगदी सचिन यादववर.
एक हा लिटर विस्फोट आहे आणि या मॅच मध्ये अगदी विस्फोटक कामगिरी करावं लागेल. तर बॅटिंगसाठी स्ट्रायकिंगला फ्लेक्सिबल 360 मिस्टर संकेत ऑन स्ट्राइक. अशोक पालच्या गोलंदाजीमध्ये कुठल्याही बॅटरनी लागोपाठ 2 चौकार किंवा 2 षटकार जरी मारले ना तर 1000 रुपये आदर्श मंडल यांच्या वतीने दिला जाईल. फुल टॉस बॉल पाठवून दिलाय थेट आमच्या समालोचन कक्षाच्या वरती आलाय. संकेतच्या बॅट मधून खणखणीत षटकार. डीजे धन्यवाद. सचिन साठी प्राइजेस आहेत. मात्र संकेत 4 झालाय, षटकार ठोकलाय, धावसंख्येला सुरुवात केली आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये धावा आले नाही, मात्र चौथ्या बॉलवर आसमान दाखवला गेलाय षटकाच्या स्वरूपात. ओ फ्लेक्सिबल कडक स्ट्रोक या ठिकाणी ज्या प्रकारे बॉल होता त्या प्रकारे मेरिट वर गेले आणि बॉलला अगदी ढकलून दिलाय, पुश केलाय, टीमला खुश केलाय विथ द 4 बाय संकेत. 4 धावा. डीजे थँक्यू. मॅच बॉल आलाय सर. मॅच बॉल षटकार ठोकला होता, चौकार देखील ठोकला या ठिकाणी संकेतने. सलग 2 चेंडूवर अगदी 6-4 10 धावा जोडलेल्या आहेत. शेवटचा अंतिम बॉल असणार आहे पॉवर प्ले मधील गोलंदाज अशोक पालटू संकेत. ओहो नो लुक स्ट्रोक आणि याही बॉलला आसमान दाखवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहेत. पकडलाय झेल या ठिकाणी. संपलाय खेळ संकेतचा. फलंदाज गॉन. डीजे धन्यवाद. लकी स्टारचा संघ आलाय म्हणजे बाल्याबाई आपला देखील. धावसंख्या 10 स्कोर कार्डवर. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि ओव्हर क्रमांक 2 घेऊन साठी गोलंदाज नवनीत चव्हाणचा वापर केला जाईल या ठिकाणी या मॅच मध्ये. सचिन यादव अजूनही स्ट्राईकवर आला नाहीये, प्रथमच स्ट्रायकिंगकडे आलाय. सचिन यादवने जर लागोपाठ 2 बॉलवर 2 षटकार ठोकला तर आदर्श मंडल यांच्याकडून तब्बल 500 कॅश प्राइज दिला जाईल. सामन्याला सुरुवात या ठिकाणी झाले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आमचा डगआउट तुम्ही पाहू शकाल कॉमेंट्री बॉक्स. ओ रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडूवर आल्या सचिन यादव, मात्र आलाय हा डॉट बॉल. गुड बॉलिंग बाय नवनीत चव्हाण. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आमचा समालोचन कक्ष दाखवला जात आहे डिका स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या वतीने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार नवनीत.
चांगला स्ट्रोक आहे, परफेक्ट बॅटवर येत नाही आहे, बॅटच्या टोला लागतोय. एक रन या ठिकाणी पूर्ण होईल. दुसऱ्यासाठी थांबवला गेलाय. फक्त आणि फक्त एकच धाव या बॉलवर, जो त्या ठिकाणी बॅकअपला आलेत. चला पुन्हा एकदा मॅच ऑन होईल या ठिकाणी. उत्कर्ष मात्रेवर लक्ष आहे सर्वांचं या ठिकाणी. उत्कर्ष मात्रे बॅटिंगसाठी आहेत. कॅप नवनीतच्या समोर चांगला चेंडू रिलीज केलाय. वॉटर बॉल, सुपर बॉल बाय नवनीत चव्हाण. काय बॉल रिदम मध्ये आले होते. अगदी ज्या प्रकारे बॉल हातातून निघालाय पूर्णपणे डॉट बॉल. धावसंख्या 11 स्कोर कार्डवर. एक अजून बीट गेला. सरप्राइझिंग बॉल. ज्या प्रकारे गती आहे ना, टप्पा आहे ना, ते समजू शकले नाही उत्कर्ष मात्रे. आणि सलगचा हा दुसरा बॉल डॉट आलाय. वेगवान बॅटिंगसाठी जाणले जातात. लांबच लांब षटकारसाठी ओळख राहिली आहे उत्कर्ष मात्रेची या मीरा भाईंदरच्या नगरीमध्ये. मात्र तो षटकार, तो चौकार अजूनही काही आला नाही आहे. या महत्त्वपूर्ण सेमीफायनल नंबर 1 आपण पाहत आहे. गुरुद्वारा प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज नवनीत उत्कर्ष. एक अजून चांगला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलाय. पुन्हा एकदा डॉटच्या दिशेने. लेट्स सी या ठिकाणी फिंगर अप होईल. सचिन यादवला मैदान सोडावं लागेल. फलंदाज सचिन बॅक टू टेक आउट. बॅटिंगसाठी स्वतः टीमचा संघ मालक हितेश हीरो पाटिल. बच्चे लोग बाहर आइए प्लीज, छोटे छोटे बच्चे लोग. गुंटू रंगीला की एक्टिवा को मैंने तो सीरीज देना पड़ेगा ऐसा लग रहा है किसी ना किसी को. बहुत चल चुकी है अब. नवनीत चौहान सामने उत्कर्ष मात्रे. 5 गेंदे इस ओवर में नवनीत ने डाली अब तक और अपना बेस्ट दिया है. केवल 1 रन खर्च किया है और रनआउट के रूप में टीम को मिली है सचिन यादव की विकेट. हल्की सी अपील है यहाँ पर. एक और बार अपने जाल में फंसाया है विद द बाडी रन है. जो दर्शक बाइक लेकर जा रहे हैं बिटवीन द ओवर प्लीज ना ले जाए. डीजे थैंक यू.
ठाकूर इलेव्हनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली आहे या मॅचमध्ये आतापर्यंत. 2 ओव्हरमध्ये 12 आहेत. मात्र उत्कर्ष म्हात्रे केव्हाही या मॅचची दशा बदलू शकतो, क्षमता आहे त्याच्याकडे. 12 बॉलमध्ये कमीत कमी 5 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर डिस्पॅच करावा लागेल. 45-50 पर्यंत जाण्याचा या ठिकाणी जो प्रयत्न आहे ना मल्हार स्पोर्ट्सचा, तो सफल करावा लागेल. बॉलिंगसाठी मोहित आलाय. सोहेल तन्वीर स्टाईलमध्ये मोहित तयार. खोलात टाकलाय पुन्हा एकदा. जणू काही उत्कर्ष म्हात्रेला अवघड प्रश्न विचारलाय. बॅट त्यांची वरती आलीच नाहीये, खालीच राहते त्यांची बॅट. त्याचा कारण आहे चेंडू अगदी ब्लॉक हॉल मध्ये. गुड स्टार्ट बाय मोहित. पुन्हा एकदा मोहित. आता हितेश पाटील हिरोसाठी. हिरो देखील एक हा हिटर फलंदाज आहे. जेव्हाही मैदानामध्ये येतो ना, षटकारां चौकारांची आतिषबाजी त्याच्याही माध्यमातून असते. मिस टायमिंग आहे बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली जाईल, मात्र डबलचा प्रयत्न नाही आहे. उत्कर्ष मात्र थांबवलाय. एक धाव या बॉलवर आणि धावसंख्या 14-14. याही ठिकाणी विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटर बॉल आला नाहीये. उत्कर्ष मात्र या मॅच मध्ये भरपूर मोठा स्ट्रगल राहिलाय. एक धाव या बॅटवर आणि धावसंख्या टोटल 15 बॉलमध्ये. जय मल्हार स्पोर्ट्स मल्हार. सचिन पाटील लवकर आउट झाल्यानंतर स्थिती थोडीशी खराब आहे. धावसंख्या 15 स्कोर कार्डवर. समोर खेळला या ठिकाणी सिंगलचा प्रयत्न. गॅप मोठा आहे. अशोक पाल वेगाने येत आहेत आणि एक धाव या बॉलवर. शेवटचा अंतिम बॉल आहे अजूनही या मॅच मधील. ठाकूर इलेव्हन असा टाइम घेतला, लक्ष द्या. लास्ट बॉल आहे. 2 बॉल आहे. येस सर 2 बॉल आहेत. शॉर्ट पिच बॉल आहे. पुल केला, मात्र सक्सेसफुल होईल का पाहूया. क्षेत्ररक्षक आलाय आणि मोहितला मोठी विकेट भेटलेली आहे. उत्कर्ष मात्रे निघालाय डगआउटच्या दिशेने. फलंदाज बाद. चला अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. ठाकूर इलेव्हन आतापर्यंत 16 मिनिटं झालेले आहेत. म्हणजे एक प्लेअर तुमचा पुन्हा आतमध्ये येईल. ओव्हरऑल 22 मिनिटं झालेली आहेत. विकेट अँड एव्हरीथिंग इन्क्लुडिंग. त्यामध्ये 16 मिनिटं ठाकूर इलेव्हनच्या नावावर आहेत. म्हणजे अंपायर देखील लक्ष देतील आणि एक प्लेअरला शेवटच्या ओव्हरमध्ये आणतील. गावबाला आलाय बॅटिंगसाठी. स्ट्रायकिंगकडे धावसंख्या 16 आहे स्कोर कार्डवर. भरपूर सारे इम्प्रुव्हायझेशन
मल्हार स्पोर्ट्स मल्हारच्या वतीने केले गेलेत या मॅचमध्ये. ओहो, गाववाल्याने आलेत आणि गाववाल्याने आसमान दाखवलाय आणि थेट पाठवलाय बॉलला बाउंड्री लाईनच्या पार. सिक्सर. ठाकूर 11 टोटल 17 मिनिटं आहेत. ठाकूर 11 टोटल 17 मिनिटं आहेत. येस, एक प्लेअर आतमध्ये येईल, लक्ष द्या. ठाकूर 11 तुम्ही 23 मिनिटं घेतलेले आहेत. 23 मिनिटं टोटल, त्यामध्ये 17 मिनिटं तुमची आहेत. चला, एक प्लेअर आतमध्ये येईल. अंपायर लक्ष द्या. येस, थँक्यू. फक्त 4 प्लेअर बाहेर असतील. चला, एक प्लेअर आतमध्ये येईल, लक्ष द्या प्लीज. टीम ठाकूर 11 जर 5 लावला तर अंपायर नो बॉल देतील. तब्बल 18 मिनिटं घेतलेला, अजूनही ओव्हर चालू झाला नाही आहे. शेवटचा अंतिम ओव्हर. सचिन पाटील लगेच बाहेर यायचं आपल्याला देखील. धावसंख्या 22 आहे. या ओव्हरमध्ये कमीत कमी 12-15 त्यापैकी अधिक धावसंख्या मल्हार स्पोर्ट्स सर्च करेल. सचिन पाटील, तुम्हाला देखील शेवटचा वॉर्निंग कमिटीच्या माध्यमातून आतमध्ये जायचा नाही आहे, आणि तुम्हाला देखील पेनल्टीचा सामना करावा लागेल. टेम्पो आराम से लेके जाओ. हाँ, आराम से लेके जाओ, धूल मत उड़ाओ. चला, जसा टेम्पो बाहेर जाईल मॅच आपण आतमध्ये इन करूया. शेवटचा अंतिम ओव्हर. धीरज यांना बॉलिंग ट्रॅकवर तर हितेश पाटील स्ट्रायकिंगकडे. शॉर्ट पिच चेंडू होता, अगदी स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळला. गॅप मोठा आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण होईल आणि गाववालीने थांबवला आहे, कारण गाववाल्याच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवर षटकार जरूर आला होता आणि त्याच्यावर विश्वास दाखवला गेला आहे. एक षटकार ठोकला गाववाल्याने. अजून 5 बॉल बाकी आहेत. गाववाला स्ट्रायकिंगकडे आहे. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार. धनराज यादवजी यांच्याकडून 2100 रुपये कॅश प्राईज असणार आहे. चांगला चेंडू खोलात टाकलाय. एक धाव या ठिकाणी पूर्ण होईल. लेट्स धावसाठी जातील का? नवनीत चव्हाण या ठिकाणी आहेत. एकला डबलमध्ये कन्वर्ट केला जाईल. यस, थोडासा ऑर्थोडॉक्स स्ट्रोक या ठिकाणी, त्यामध्ये 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या या दोनने टोटल 25. ओव्हर क्रमांक 4 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 25 आहे. चला धीरज, थोडा स्पीड करा प्लीज. धीरज, थोडा घाई करा प्लीज. 4 वाजून 40 मिनिटं झालेले आहेत. यानंतर एक इनिंग, एक सेमीफायनल आणि फायनलची मॅच आहे. चांगला चेंडू समोर खेळला. या ठिकाणी प्रोटेक्शन अवेलेबल आहे. डीप लंग ऑफ मध्ये बॉडीच्या माध्यमातून बॉलला अडवलाय. मात्र 2 धावा काही अडू शकणार नाही आहे. चांगला कॉल आणि रनिंग बिटवीन द विकेट तितका सुंदर या ठिकाणी हितेश आणि गाववाला यांच्या वतीने. 2 धावा धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 27. मिस टायमिंग आहे. बॅट स्विंग जबरदस्त होती. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू होईल. एक धाव एकला डबलमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न देखील पूर्ण होईल. 2 धावा येत आहेत आणि या 2ने धावसंख्या टोटल 29. शेवटचे 2 चेंडू या ओव्हरमधील आणि मल्हार स्पोर्ट्स मल्हार
आपल्याला ताबडतोब फिल्डिंगसाठी जायचं आहे. धावसंख्या 29 आहे. शेवटचा 2 बॉल या इनिंग मधील शिल्लक आहे. अन्नादा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल. अवांतर धाव सिंगलच्या स्वरूपात आणि धावसंख्या 1 ने 30. शेवटचे 2 बॉल आहेत. 2 बॉलवर 2 षटकार जर आले तर 43 रन विजयासाठी असणार आहे टीम ठाकूर 11 साठी. अन्ना तयार. खराब बॉल आहे. जास्त टाइम दिलाय. शॉर्ट पिच होता. लॉंग फाईन लेगच्या दरम्यान पाठवला गेलाय. हा आलाय 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावा. डीजे या बॉलवर जर षटकार ठोकला तर किशोरबाई यांच्याकडून गाववाल्याला 200 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. शेवटचा अंतिम बॉल. गाववाल्याने जर या बॉलवर षटकार ठोकला तर किशोर यांच्याकडून तब्बल 200 रुपये असणार आहे. शेवटचा अंतिम बॉल या इनिंग मधील कृष्णाबाई देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. शेवटचा अंतिम बॉल घेऊन गोलंदाज तयार. धावसंख्या 34. ओहो या ठिकाणी क्विकर रन होता. 1 धाव पूर्ण होईल या ठिकाणी. लक्षचा प्रयत्न मात्र फलंदाज बाद असणार आहे. लेग बायच्या स्वरूपात सिंगल आणि धावसंख्या टोटल 35 आणि विजयासाठी 36 असणार आहे. जाऊया छोटासा ब्रेक घेऊया. मात्र ब्रेक आधी टॉस करूया आपण. पाण्याची व्यवस्था करायचं अंपायरसाठी. डीजे टीम लकी स्टार क्रिकेट क्लब घर आणि SYCC कॅप्टननी लगेच चेक. हॅलो चला टीम SYCC कॅप्टन आणि टीम लकी स्टार कॅप्टननी लगेच आपण टॉस साठी यायचं. आपण या ठिकाणी टॉस कंप्लीट करत आहोत. सेमीफायनल नंबर 2 चा या गुरुद्वारा प्रीमियर लीग पर्व 7वा या ठिकाणी आपण अनुभवत आहोत. लकी स्टार क्रिकेट क्लब टीम कॅप्टन किशोरजी यांना आणि टीम SYCC कॅप्टन या ठिकाणी निकी आलेले आहेत. लकी स्टार कॅप्टन अक्षय देखील यादवजी नंदराज यादवजी यांच्या सोबत आपण टॉस करणार आहोत या सेमीफायनल नंबर 2 चा. लकी स्टार हेड्स कॉल आहे त्या ठिकाणी आलेला आहे. तर टॉस विन झालेला लकी स्टार. डिसीजन क्या रहेगा अक्षय भाई? बॉलिंग. रीजन क्या है बॉलिंग करने की? चेस करना है. कैसा लग रहा है खेल के यहाँ पर? कितना एक्साइटेड हो? सेमीफाइनल तक पहुंचे, ट्रॉफी पर नजर डाली है, कौन सी उठाना चाहोगे? डिफेंडिंग चैंपियन है ना, तो जरूर. चलिए डिफेंडिंग चैंपियन है, चैंपियन ट्रॉफी की उठाने की उम्मीद रहेगी और ऑल द बेस्ट टीम SYCC के लिए भी बहुत सारी शुभकामनाएं जाएंगे अब मैच की तरफ.
चेक हॅलो चेक. तर या ठिकाणी सेमीफायनल क्रमांक 1चा सेकंड इनिंग सुरुवात होईल आणि खेळणारे जितके प्लेयर आहेत ना त्या सर्वांना विनंती असणार आहे, प्लीज टेक केअर ऑफ युअर बिलॉंगिंग्स. स्पेशली काही लोकांचे बॅट आहेत त्या ठिकाणी, मोबाईल सेलफोन आहेत. तर सर्वांना विनंती आहे की आपला बॅट आपली फोन आपली वस्तू आणि आपली जबाबदारीने ते घेऊन जायचं आहे. विजयासाठी 36 करायचे आहेत. पहिल्या मॅचमध्ये गोलंदाज तयार नवनीत चव्हाणला भरपूर लवकर प्रमोट केला गेला आहे या मॅचमध्ये. रमेश भाई बॉलिंगसाठी आलेले आहेत. संकेतसाठी सुवर्ण संधी. कॅच घ्या आणि 200 रुपये किशोरभाई यांच्या वतीने. प्रत्येकी कॅचसाठी 100 रुपये असणार आहे. येस बॉलिंगसाठी रमेश भाई आहेत आणि पहिला चेंडू डॉट फेकला या ठिकाणी. पॉवर प्लेचा बंधन आहेत. तब्बल 2 खेळाडू 30 सर्कलचे बाहेर आहेत. तर बॉलिंगसाठी रमेश आहेत. तर बॅटिंगसाठी आयकॉन खेळाडू नवनीत चव्हाण सायकनकडे आहे. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू थांबले, जागा बनवली आहे आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाठवून दिलाय. खणखणीत दर्जेदार सिक्सर. अगदी स्लोअर चेंडू आहे, फ्लाईट चेंडू देत आहेत रमेश भाई. त्या फ्लाईटचा फायदा उचललाय आणि बॉलला अगदी हवाई सफरने इंटू द स्काय पाठवला गेलाय. षटकार आला या ठिकाणी या बॉलवर. फुल टॉस बॉल पुन्हा स्लाइस केलाय आणि चेंडूला दिशा दिलेली आहे. स्लॉक करत असताना घुटना बॅलन्स केलाय आणि बॉलला देखील पाठवला गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. 4 धावा. मोर्या भाई तिकडून आणि इकडे आले धावत. जितूबाई अगदी तिकडे होते आणि इकडे धावत आले. जितूराज रमेश भाईवर हल्ला केलाय कॅप्टन टीमचा आणि आयकॉन टीमचा नवनीत चव्हाणने. धावसंख्या 11 स्कोर कार्डवर. बेस्ट बॅटरसाठी तब्बल 1000 रुपये आणि बेस्ट ट्रॉफी असणार आहे. बेस्ट बॉलरसाठी देखील 1000 आणि ट्रॉफी. मालिकावीरसाठी मल्हार स्पोर्ट्सची बॅट आणि 2000 रुपये कॅश आणि ट्रॉफी असणार आहे. फुल टॉस बॉल काळाकार क्षेत्रामध्ये उडवलाय आणि लेट्स सी अंपायरचा सिग्नल आलाय. 1 बाउन्स. 4 धावा. चौकार. डीजे थँक्यू. 36 करायच्यात या मॅचमध्ये. पहिलाच पॉवर प्लेमध्ये ठाकूर 11. धावसंख्या स्कोर कार्डवर 15. 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हो 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 नवनीत चव्हाण काय फटका खेचलाय. जमिनीला गुलगुली करून चेंडू निघून गेलाय. डीप लॉंग ऑफ कव्हरच्या मधोमध. चौकार.
पुन्हा एकदा थांबलेत आणि थांबून प्रहार केलाय. नवनीत चव्हाणने याही बॉलला अगदी बाउंड्री लाईनच्या पार फेकलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये 24 धावा आलेल्या आहेत आणि पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक एक्सपेन्सिव्ह ओव्हर. 18 चेंडू 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. कमिटीचा वेल वाचवला मी म्हणेल थोडा थोडा का होईना. उत्कर्ष मात्रे आलाय बॉलिंग ट्रॅकवर. बॅटिंग साठी नरेश भाई. कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आलाय हा डॉट बॉल. पहिल्याच ओव्हर मध्ये 24 धावा. जणू काही टीम मल्हार स्पोर्ट्सचे शोल्डर थोडेसे उतरलेले आहेत कारण ऑलमोस्ट पहिल्याच ओव्हर मध्ये सामना अगदी सोडून दिलाय मी म्हणेल कारण पहिल्याच ओव्हर मध्ये रिझल्ट लागलाय या मॅचचा. ओ हो हो टायमिंग सुंदर आहे. साऊंड ग्रेट आलाय टक करून आणि बॉल देखील निघून जाईल. षटकार. सहाशे मदती नावसंख्या तब्बल 30 धावा. पुन्हा एकदा उत्कर्ष टू नरेश. याही बॉलला टर्न केलाय ऑन साइड रिझन मध्ये. प्रोटेक्शन अवेलेबल आहेत आणि या बॉलवर फक्त आणि फक्त एकच धाव आणि या एकने धावसंख्या टोटल 31 धावा. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरसाठी बडके भैयाचा वापर केला नाही आहे टीमने. त्याचा नुकसान झालाय टीमला. फुल टॉस बॉल. बॅटची एज आहे. क्षेत्रक्षक अवेलेबल नाही आहे. भरपूर दूरवर आहेत. बॉल अगदी निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार. सामना बरोबरी झालाय. धावसंख्या 35. बॉल द्यायचा. येस बॉल द्यायचा. चेंडू द्यायचा जुना. हितेश बॉल द्यायचा आहे जुना. येस येस सर देत आहेत. एक मिनिट. एक धाव बॉल आलाय. येस मॅच बॉल आलाय. एक धावांची आवश्यकता आहे. बॉल आहे 14 धावा पाहिजे एक या ठिकाणी या मॅच मध्ये. जे मला स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅटिंग थोडीशी पहिल्या इनिंग मध्ये खराब झाली त्याचा फायदा सेकंड इनिंग मध्ये बॅटरने उचललाय आणि ताबडतोब सुरुवात करत असताना सामना 11 चेंडू मध्ये इक्वल केलाय. एक धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये अजून. फुल टॉस चेंडू. फिल्डर आहेत मात्र बनतील दर्शक म्हणजे कॅच ड्रॉप झालाय आणि सामना जिंकलेला आहे आणि पहिला संघ ठाकूर 11 ठरला आहे या स्पर्धेमधील फायनलिस्ट अर्थात फायनल मध्ये पोहोचलेला आहे. तर अभिनंदन टीम ठाकूर 11 स्पोर्ट्स.
चला आपण